तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 1 सेट्स। तर मित्रांनो, सेट्समधील आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म। म्हणजे आपल्याला इथे एक सेट बनवायचे आहे रोस्टर फॉर्मचे। तर क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 1 मधील क्वेश्चन नंबर 1, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर। म्हणजे एक आपल्याला एक सेट बनवायचा आहे इवन नॅचरल नंबरचा। तर चला आपण तो लिहून घेऊ। इवन नॅचरल नंबर म्हणजे कोणता असा नंबर जो 2 ला डिव्हिजल होईल। तर आपण इवन नॅचरल नंबरचा आपण एक सेट बनवू। तर मित्रांनो, मी इथे एक सेट बनवलेला आहे तो जो की 2, 4, 6, 8, 10। कारण की इवन नॅचरल नंबरचा कोणता अंत नाही आहे म्हणून मी 10 पर्यंत लिहिले, आणखी डॉट 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 देऊन ब्रॅकेट क्लोज केलं। तर हे झाले मित्रांनो आपले इवन नॅचरल नंबरचा सेट बनला। आणखी आता क्वेश्चन नंबर 2, सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50। तर आपल्याला इथं इवन प्राईम नंबर लिहायचं आहे। म्हणजे आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये इवन नंबर लिहिले, तर आपला सेकंड क्वेश्चनमध्ये इवन नंबर पण लिहायचं आहे आणखी प्राईम नंबर पण लिहायचे आहे। परत म्हणजे ते कसे, तर बघू शकता मित्रांनो, इवन प्राईम नंबरमध्ये 2 आपला इवन आहे, आणखी प्राईम नंबरमध्ये 2 पण आपला प्राईम आहे। तर आपण 2 लिहू शकतो कारण की जो दोन्ही आहे, प्राईम पण आहे आणखी इवन पण आहे। तर आपण 2 लिहून घेऊ। आन्सर इज 2, ओनली 2 लिहायचं आपल्याला। आणखी थर्ड क्वेश्चन आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स। म्हणजे आपल्याला एक सेट बनवायचा आहे निगेटिव्ह इंटिजर्सचा। निगेटिव्ह इंटिजर्स सगळ्यांना माहीत आहे, -1, 2, 3 असे असतात। तर आपण ते लिहून घेऊ। निगेटिव्ह इंटिजर्स कोणता अंत नाही म्हणून आपण डॉट डॉट देऊन समोर चालत जाते ब्रॅकेट क्लोज करून देऊ। आणखी फर्स्ट क्वेश्चनमधला आता आपला लास्ट क्वेश्चन आहे 7 बेसिक साऊंड फ्रॉम सारेगमा सूर। म्हणजे सारेगमामधले आपल्याला सूर लिहायचे आहे 7। तर ते मित्रांनो आपण लिहून घेऊ। सा रे गा मा पा धा नी। तर मित्रांनो हे झाले आपले राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड। तर क्वेश्चन नंबर 2 मधला पॉईंट 1 आहे 4/3 EQ। तर ह्याचा म्हणजे ईचा अर्थ काय? ईचा अर्थ म्हणजे आपण ईला एलिमेंट्स पण म्हणू शकतो आणखी बिलॉंग्स टू पण म्हणू शकतो। तर आपण याचा आन्सर कसं लिहू? 4/3 एलिमेंट ऑफ अ क्यू। तर लिहून घेऊ सिंपल, टी एलिमेंट ऑफ क्यू हा म्हणजे पॉईंट 1चा आन्सर कंप्लीट झालेला आहे। आणखी सेकंड क्वेश्चन आहे -2 एलिमेंटला क्रॉस केला आहे आणखी n। याचा आन्सर आपण असं लिहू -2 एलिमेंट नॉन टू n। तर लिहून घेऊ -2 इज नॉट एलिमेंट ऑफ। हा पण जर आपला कंप्लीट। आणखी थर्ड पॉईंट आहे p इज इक्वल टू ब्रॅकेट p सच दॅट p इज ॲन ओल्ड नंबर। म्हणजे हे जे सर्व आपले क्वेश्चन्स आहे ते एक प्रकारचे रूल मेथड सारखेच आहे। म्हणजे रूल म्हणजे आपल्याला जनरल फॉर्म लिहावे लागते, यासोबत आपल्याला जनरल फॉर्म्स लिहायचा आहे ना। बट याला आपण रूल मेथड नाही म्हणू, आपण याला म्हणू सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड। तर आपण थर्ड पॉईंट आहे p इज इक्वल टू ब्रॅकेट p सच दॅट p इज ॲन ओल्ड नंबर। तर तो पण लिहून घेऊ आपण। तर आपण याला सिम्बॉलिक स्टेटमेंटमध्ये असं लिहू आपण, सेट इज p इज ॲन ओल्ड नंबर। तर आपण हे लिहून झालं तर आपल्याला साधं सिम्बल हे जसं तसं लिहायचं आहे। तर मित्रांनो हे सिम्पली आपलं झालं, म्हणजे आपल्याला हे एवढं लिहायचं आहे आणखी मग जसं तसं आपल्याला हे पुरं लिहून घ्यायचं आहे। हा झाला आपला याचा नंबर 3, राईट एनी टू बाय लिस्टिंग मेथड बाय रूल मेथड। म्हणजे
आपल्याला इथे दोन एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. ते म्हणजे एक लिस्टिंग मेथड आहे, आणखी एक रूल मेथड आहे. तर मित्रांनो, लिस्टिंग मेथड म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, लिस्टिंग मेथड म्हणजे काही असं ज्याला आपण लिस्ट करू शकतो आणखी वाचू शकतो. आणखी रूल मेथड म्हणजे तेच जनरल फॉर्म म्हणजे कसं आपण वर्ड वाईज, म्हणजे जसं वन आहे, वन आपण ONE असते, आणखी साधा वन पण असते. ONE वन म्हणजे तेच आपलं रूल मेथड, आणखी वन म्हणजे लिस्टिंग मेथड. ते आपण लिस्टिंग मेथड लिहून घेऊ. काय आहे ते आपल्या मनात कोणतं पण लिहू शकतो. तर मी माझ्या मनाने लिहितो. तर मित्रांनो, आपला फर्स्ट एक्झाम्पल झाला आहे जो की आहे लिस्टिंग मेथड. आणखी आता त्यामधला आपण सेकंड आहे रूल मेथड. तर आपल्याला याच्यात जनरल फॉर्म लिहायचं आहे. तर आपण याच्यात जनरल फॉर्म कसा लिहू, जे आपण कोणतं पण अल्फाबेट घेऊ. आपण घेऊ बी इज इक्वल टू ब्रॅकेट. आपण हा म्हणजे जो आपला लिस्टिंग मेथड आहे त्याला आपण एक नाव देतो पी सच डेट पी. त्याला हे काय आपले डेज आहे. तर आपण असे याच्यात जनरल फॉर्म आपण असं लिहू शकतो, इज डे इन अ वीक. तर हा म्हणजे संडे मंडे ट्यूसडेला आपण जर जोडलं तर तो का म्हणते आपलं वीक, म्हणजे डे इन अ वीक. पी सच डेट पी इन डे अ वीक. तर हा झाला मित्रांनो आपला जनरल फॉर्म. तर जसं क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलं होतं तसं आपण केलं आहे. राईट द फॉलोइंग सेट युजिंग द लिस्टिंग मेथड. तर इथं आपल्याला म्हणजे हेल्प घ्यायची लिस्टिंग मेथडची. तर आपण म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट क्वेश्चन बघू काय. ऑल द मंथ्स इन इंडियन सोलार इयर. ते आपण म्हणतो ना चैत्र वैशाख आषाढ ज्येष्ठ श्रावण भाद्रपद कार्तिक, ते आपलं सर्व हे इथे लिहायचे आहे. तर मित्रांनो आपण ते लिहून घेऊ. सोलार मंथ इयर त्यालाच म्हणतात. ते आपण ते पूर्ण लिहून घेऊ. हे झाले आपले चैत्र जेवढे इंडियन सोलार इयर्स आहे ते झाले आपले लिहून. आणखी आता क्वेश्चन नंबर 4 मधला क्वेश्चन नंबर 2 आता आपण बघू. लेटर्स इन अ वर्ड अँड कॉम्प्लिमेंट. म्हणजे या लेटरमधले जो म्हणजे कॉम्प्लिमेंट वर्ड्स आहे त्यामधले आपल्याला जो वर्ड डबल आला आहे तो वर्डला नाही लिहायचा आहे. लेटर इन द वर्ड म्हणजे जसं डबल कोणता नाही आला आहे ते बघून घेऊ. COMPLENT म्हणजे आपल्याला एवढंच लिहायचं आहे ना. COMPLENT. यामध्ये जो अक्षर म्हणजे जो लेटर डबल आला आहे त्याला नाही लिहायचं आहे. आणि जसं का M डबल आला आहे फक्त M एकचदा लिहायचं आहे. E डबल आला आहे ईला एकचदा लिहायचं आहे. असं करायचं ते. तर मी लिहिलं आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. क्वेश्चन नंबर 4 मधला आपण 3 क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3 सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणते असे सेन्सरी म्हणजे सेन्सर्स आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. म्हणजे सेन्सर म्हणजे कसे, एक्झाम्पलच मी रस्त्यावरून चालत आहे तर माझ्या पायामध्ये एक काटा म्हणजे रुतला. आणि जो काटा रुतला तो माझ्या ब्रेनकडेच म्हणजे सेन्सर पाठवून म्हणजे सेन्स पाठवून का मला काटा रुतला आहे, मला तिथून पाय उचलायचा आहे. म्हणजे आपलं सेन्सरी ऑर्गन काय काय झाले, ब्रेन झाला, लेग झाला, हँड झाला, नोज झाली, आईज झाली. तर हे आपले थोडी हे जेवढी आपले हे ऑर्गन्स आहे ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स ते लिहून घेऊ. इज इक्वल टू कोणती आईज MOUTH माउथ, ब्रेन BRAIN ब्रेन, इयर. हे झाले आपले 3 क्वेश्चन. आणखी आता 4 मधला 4 बघू आपण. कोणता आहे, सेट ऑफ प्राइम फ्रॉम 1 to 20. सॉरी इथे मी नंबर लिहिणे विसरलो, सॉरी. सेट ऑफ फ्रॉम नंबर्स 1 to 20 म्हणजे प्राईम नंबरमधले आपल्याला 1 ते 20 मधील प्राईम नंबर लिहायचे. तर 1 ते 20 मधील आपण लिहून घेऊ.
A इज इक्वल टू 2 3 5 7 11 13 17 19. तर हा म्हणजे हे झाले आपले प्राईम नंबर 1 ते 20 मधील. आणखी क्वेश्चन नंबर 4 मधला आता 5 आपला नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे आता कॉन्टिनेंट्स लिहायचे आहे वर्ल्डचे. तर ते कॉन्टिनेंट्स लिहून घेऊ. कोणते आहे? नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. आणखी युरोप, and South America, Asia, Antarctica, Africa, and last कॉन्टिनेंट्स. आपल्या वर्ल्डमध्ये ओनली 7 कॉन्टिनेंट्स आहे. आठवण मित्रांनो. तर मित्रांनो आपले क्वेश्चन नंबर 4 मधील 5 क्वेश्चन सॉल्व. क्वेश्चन नंबर 5 जो म्हणजे राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड, म्हणजे आपल्याला रूल मेथड म्हणजे आपल्याला इथे लिहायचं. रूल मेथड म्हणजे का मित्रांनो? तर फर्स्ट टाइम मी सांगतो तुम्हाला हा काय आपल्याला लिस्टिंग मेथड, आणखी हा रूल मेथड. रूल मेथड म्हणजे जनरल फॉर्म म्हणजे जसं हा 1 आहे, फक्त हा इथं आपण काय लिहिलं 1, त्या 1चा जनरल फॉर्म आहे ONE1. तर असेच आपल्याला सर्व सर्वांचे जनरल फॉर्म रूल मेथडमध्ये लिहायचं मित्रांनो. तर फर्स्ट काय आहे? A इज इक्वल टू 1 4 9 16 25 36 49 64 81 100. तर मित्रांनो जो हा क्वेश्चन आहे त्याला तुम्ही लक्षपूर्वक बघा. हे काय? हे आहे आपलं स्क्वायर्स, जसे की 1 1 चा 1, 2 2 चा 4, 3 3 चा 9, 4 4 चा 16, 5 5 चा 25. तर हे काय आपले स्क्वायर्स आहे. तर आपण याला कसं लिहू? A इज इक्वल टू x सच दॅट x स्क्वेअर ऑफ 1 to 10, म्हणजे हे आपले 1 ते 10 पर्यंत आपले स्क्वेअर्स आहे ना मित्रांनो. तर आपण याला असंच लिहू, म्हणजे याचा आपला जनरल फॉर्म बनवायचा आहे. तर मी A इज इक्वल टू पहिलेच लिहून ठेवलं आहे. हे तर काय? A इज इक्वल टू x सच दॅट x इज इक्वल टू स्क्वेअर्स ऑफ 1 to 10, कारण की हे आपले 1 to 10 पर्यंत सर्व स्क्वेअर्स आहेत. जसे की 2 2 चा 4, 3 3 चा 9, 4 4 चा 16, 5 5 चा 25. तर हे आपले ह्याचे बघितले सर्व 10 पर्यंत आपले स्क्वेअर्सच आहे. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे B इज इक्वल टू 6 12 18 24 30 36 42 48. तर मित्रांनो हे काय आपला 6चा टेबल आहे, कुठपर्यंत आहे? 6 8 चा 48. तर हा आपला 48 पर्यंत आहे. तर ह्याचा आपला जनरल फॉर्म आपल्याला असा लिहू. मी तुम्हाला लिहून दाखवतो मित्रांनो. x as dot x, जसं आपण नेहमी लिहितो x as dot x is equal to 6 and n belongs to n in लेस दॅन 9. तर मित्रांनो हा क्वेश्चन म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असा आहे B इज इक्वल टू x as dot x, म्हणजे आपण जसं नेहमी लिहितो इज इक्वल टू 6n. 6n म्हणजे काय मित्रांनो? 6 इज नॅचरल नंबर, म्हणजे 6चा जो टेबल आहे 6 आहे आपला नॅचरल नंबर. इज बिलॉंग्स टू n, म्हणजे बिलॉंग्स टू नॅचरल नंबर n लेस दॅन 9. मित्रांनो हा जो आपला क्वेश्चन होता तो काय 8 पर्यंत क्वेश्चन, म्हणजे 8 पर्यंत आहे. आणखी आपले नंबर्स मी हे तर काय 9 कॉलेज आहे. तर मित्रांनो जर आपला क्वेश्चन नंबर 2 आहे जो तो असता 7 पर्यंत असता, आता आपण लास्टमध्ये 8 लिहिलं असतं.
तो पण आपला क्वेश्चन आहे 8पर्यंत, म्हणजे 8पर्यंत म्हणजे कसं 6 8 48. तर आपण कसं लिहू, म्हणजे थोडी मोठी संख्या घ्यायला लागणार ना मित्रांनो. तर मी घेतली 9, म्हणजे एकच मोठी संख्या घ्यायला लागते कोणती पण. तर मी घेतली 9. x such that x is equal to 6 and belongs to n less than 9. तर आपण अशी लिहू शकतो मित्रांनो, ज्याला आपण लिहिलं तसं काही हरकत नाही, मार्क भेटून जाते. आता क्वेश्चन नंबर 3 कोणता आहे, C इज इक्वल टू ए स्माइल. तर आपल्याला म्हणजे खूप लोक याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाते, म्हणजे हा सॉल्व कसा करायचा आहे. यामध्ये कोणतं म्हणजे लिस्टिंग मेथड म्हणजे काहीच नाही, यामध्ये फक्त स्माइल लिहून आहे. तर मित्रांनो याचे सोल्युशन आहे आपल्याजवळ, ते म्हणजे C इज इक्वल टू लेटर इन अ वर्ड ऑन अ स्माइल. आपण हे असे लिहू शकतो ना, कारण की हे वर्ड्स आहे, सॉरी लेटर्स आहे, वर्ड आहे, काय पण म्हणतो मी चालते ते. C इज इक्वल टू x such that x is a letter in a word in smile. तर हे झाले आपले क्वेश्चन नंबर 3. C इज इक्वल टू x such that x is a letter in word in smile. इझी होता. आणखी आपला आहे सेकंड 4th, D इज इक्वल टू संडे मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे. तर म्हणजे हा स्माइल सारखाच आहे, हा इथं आपल्याला हे काय डे इन अ वीक. तर आपल्याला इथं सिम्पली असंच लिहायचं आहे, x such that x is a day in a week, day in a week, सिंपल. आणखी 5 पण असंच आहे, x such that x is an it word. कारण हा वर्ड आहे आपला मित्रांनो. तर मित्रांनो मी इथं काय केलं, x इज इक्वल टू it. तर यासारखंच आपण याचा जनरल फॉर्म लिहिला, x इज इक्वल टू x such that x is an it वर्ड. म्हणजे आपला हा वर्ड होता, आपण याच्यात जनरल फॉर्म लिहिला आहे. म्हणजे तुम्ही सर्वांचे बघू शकता, आपण सर्वांचे जनरल फॉर्म लिहिले आहे सिम्पली. तर मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका.